नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की मालिनी काकूंना काव्या असं अचानक घरातून निघून गेल्याचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणत असतात, नंदिनी आता तूच सांग काय करायचं आपण? ही मुलगी कोणाला काहीही न सांगता अशी कशी निघून जाऊ शकते? अरे बाबांनो, तुमचं कोणाचं तिच्याबरोबर काही भांडण वगैरे झालं आहे का? बोला ना. त्याबरोबर आता लगेचच पार्थ हा नकारार्थी मान हलवतो आणि आईला म्हणत असतो, आई अगं तू जरा शांत हो, असतील कुठेतरी इथेच काव्या, तू त्यांच्यावरती चिडू नकोस. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की हो घे, तू अजून काव्याचीच बाजू घे. नंदिनी आता तूच सांग काय करायचं गं? तर दुसरीकडे जीवाला आठवत असतं की काव्या त्याला म्हणालेली होती, आता मला काही नको आहे, नाही करणार मी तुझ्या मागे मागे, पार्थनासुद्धा डिवोर्स देऊन टाकणार आहे मी. नको आता मला तू आहेस किंवा नको पार्थ, बाद झालं. आता मी माझ्या करिअरवरती स्वतःवरती फोकस करायचं ठरवलं आहे, कळलं तुला? आणि मग काव्य तिकडनं निघून गेली होती. तर दुसरीकडे नंदिनी म्हणत असते, मी एक काम करते, घरी कॉल करते आणि चेक करते, कदाचित काव्या घरीच गेली असेल. आणि मग नंदिनी लगेचच आता घरच्या फोनवर फोन करते, पण घरचा फोन लागत नसतो. नंदिनी म्हणते, मी लगेचच आरूला करते. आरूच्या फोनवरती फोन करायच्या आधी म्हणते, पण आरू तर ट्रॅकला गेली आहे, तिला काहीच माहिती नसेल. तर लगेचच पार्थ म्हणतो की नाही, नका, घरच्यांना कॉल करू पण नका, उगाच कशाला त्यांना त्रास. त्याबरोबर लगेच जीवा म्हणतो, नाही मला काय वाटतंय, घरी कॉल करून बघू देत, जर चुकून काव्या तिकडेच गेली असेल तर मग आपल्याला कसं कळणार, कर नंदिनी तू फोन. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, मला नाही ह्या मुलीचं खरंच काही कळत नाही, अशी कशी अचानक माहेरी निघून जाते. नाही नंदिनी, खरं तर असं बोलू नयेत आणि तुलनाही करू नये, पण खरोखर काव्या कधी काही शिकलीच नाही का गं तुझ्याकडून? अशी कशी वागते ती, कोणालाही न सांगता निघून जाते? तू सांग, तू तरी अशी निघून गेली असतीस का गं? त्यावर नंदिनी जीवाकडे बघते आणि म्हणते की न सांगता नसते गेले काकू, जर जायचं झालंच तर सांगून विचारून जाईन. त्यानंतर आता पार्थ म्हणतो, तुम्ही आईजवळ थांबा, मी बाहेर जाऊन काव्याला शोधून येतो. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू ह्या पार्थकडे बघतात आणि म्हणतात, माझ्याकडे कशाला कोणी थांबायची गरज आहे, मीच येते तुझ्याबरोबर काव्याला शोधायला, चल. त्याबरोबर नंदिनी म्हणते, आई हो तुम्ही कशाला जाताय, खरंच तुम्ही नका जाऊ, काव्याची एवढी काळजी करण्याची खरंच गरज नाही आहे, ती जिथे गेली असेल तिथे व्यवस्थित आणि सुखरूप असेल, मला खात्री आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो की आई तू घरीच थांब, मी जातो आणि बघून येतो बाहेरनं काव्याला. बिचारा पार्थ याला काव्याची खूपच जास्त काळजी वाटत असते. पार्थचा जीव मात्र टांगणीला लागलेला असतो, कारण आता खऱ्या अर्थाने हळूहळू का होईना पण पार्थ हा काव्याच्या प्रेमात पडायला लागलेला आहे. तर इकडे पार्थ गेल्यावर नंदिनी लगेचच मालिनी काकूंना म्हणते, आई यांच्या ड्रेसिंगची वेळ झालेली आहे, तुम्ही जरा यांना तेवढी क्रीम लावून देता का? तोपर्यंत मी काव्याच्या क्लासला फोन करून बघते. मालिनी काकू जीवाला म्हणतात, चल रे. आणि मग नंदिनी इकडे फोन करत असते, तर जीवा मागून नंदिनीकडेच बघत असतो. तर दुसरीकडे पार्थ हा आता रस्त्यात लोकांना विचारत असतो, ह्या मुलीला कुठं पाहिलं आहे का? आता विचारता मात्र पार्थला टेन्शन येतं की या काव्या अचानक गेल्या तरी कुठे? सकाळपर्यंत तर व्यवस्थित चांगले अभ्यास करत बसल्या होत्या, अचानक यांचं काय बिनसलं? एक काम करतो, रम्याला कॉल करून विचारतो, मे बी तिला काही माहिती असेल. मग पार्थ लगेचच रम्याला कॉल करतो आणि तो रम्याला विचारतो, रम्या काव्या तुझ्याबरोबर आहेत का गं? त्याबरोबर रम्या म्हणते, काव्या आणि माझ्याबरोबर. पार्थ, सिरियसली, आर यू किडिंग मी? त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणत असतो, याचा अर्थ नाही येत ना, बरं ठीक आहे मग ठेवतो मी. आणि मग लगेचच आता इथे पार्थने कानाचा फोन काढलेला असतो आणि तो कट करायला लागत असतो. त्याबरोबर लगेच समोरून काव्या रम्या ओरडते, पार्थ थांब ना, थांब, काय झालं आहे ते व्यवस्थित सांग ना मला, मे बी मी तुझी काहीतरी या सगळ्यात मदत करू शकेन, काय झालं आहे व्यवस्थित सांगशील? त्याबरोबर पार्थ आता रम्याला सांगतो की सकाळपासून कुठेच भेटत नाही आहेत काव्या, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते. 2 तास झाले मी त्यांना शोधतोय, घरातही नाही आहेत, बाहेरही नाही आहेत. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, पार्थ म्हणजे काही बरं वाईट? त्याबरोबर पार्थ आता चिडतो
पार्थ लगेचच रम्याला ओरडतो, रम्या उगाचच काही बडबड करू नकोस, समजलं तुला? मी ठेवतो. जर तुला काही माहिती नाही आहे तर तू काहीच बोलू नकोस. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणायला लागते, सॉरी 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 पार्थ, हे बघ मला वाईट म्हणायचं नव्हतं. मी फक्त शक्यता बोलून दाखवली रे. अरे हे असं काहीतरी जर आपल्याला कळलं तर आपल्या मनामध्ये भीती तर येणं साहजिक आहे की नाही? म्हणून म्हटलं मी. सॉरी, यू डोंट वरी, तिला काही झालेलं नसणार आहे, ती एकदम व्यवस्थित असणार आहे. त्यावर पार्थ म्हणतो, तुला काही कळलं तर मला कळव. त्यावर रम्या म्हणते, हो हो नक्की नक्की, मी ठेवते, टेक केअर. आणि मग ती फोन कट करते. त्याबरोबर लगेचच तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, येस, काव्या सापडत नाही आहे. अशीच जर काव्या कायमची नाही सापडली तर मला आणि पार्थला एकत्र येण्यापासून कोणीच नाही थांबवू शकणार. नाहीच भेटायला पाहिजे ती काव्या, नाहीच भेटायला हवी. बरं, मी एक काम करते, पहिली ही गुड न्यूज आईला फोन करून सांगते. आईलासुद्धा कळायला हवं ना कुठं आहे ती मुलगी. त्याबरोबर इकडे आता अनिशा ही धावत पळत मोहितेंच्या घरी आलेली असते. आई जाऊन दरवाजा उघडते. समोर अनिशा असते, जी खूप दमलेली असते. लगेचच आता अनिशाला आई विचारते, अनिशा अगं तू इथे काय करतेस बाळा? त्यावर अनिशा म्हणते, काकू मला तुम्ही पहिलं सांगा की काव्य आली आहे का इकडे? त्याबरोबर आई म्हणते, हो ती मगाशीच आली आहे. त्याबरोबर अनिशा म्हणते, काकू कांड यांनी करायचे आणि गॅसवर काय आम्ही बसायचं का? आणि मग ती आता बोलत बोलत मेसेज करत असते कोणाला तरी. ही गोष्ट काकू नोटीस करतात आणि म्हणतात, अनिशा काय चाललंय तुझं बाळा? तू बोलतेस माझ्याबरोबर आणि मग मेसेज कोणाला टाईप करतेस दुसऱ्या बाजूला, मोबाईलमध्ये काय करते? त्याबरोबर लगेचच अनिशा सांगायला लागते, काकू अहो मी पार्थ जिजूंना मेसेज टाईप करते. त्याबरोबर आई विचारते, पार्थ ना मेसेज का? त्याबरोबर लगेचच अनिशा म्हणायला लागते, मॅडम तिकडे कोणालाही न सांगता निघून आलेल्या आहेत ना. पूर्ण देशमुख फॅमिली टेन्शनमध्ये आहे. काव्या कुठे गेली, काव्या कुठे गेली, सगळेजण त्यांना शोधतायत. पार्थ जिजू तर खूप टेन्शनमध्ये आहेत, ते तर रस्त्यावरती शोधायला निघालेत. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, काय काव्या कोणालाही न सांगता इकडे आली आहे? त्याबरोबर लगेच आता इकडे अनिशा म्हणायला लागते, काकू मग जर तसं नसतं तर मी इथे कशाला आले असते 70च्या स्पीडने स्कूटी चालवत. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात की 1 मिनटं थांब, अनिशा तू मेसेज नको करूस, तू एक काम कर, जा आणि काव्याला इथे बोलवून घेऊन ये. मी काव्याच्या घरी फोनच करते. हे बघ उगाच मेसेजवर सांगायला आता अर्थ उरलेला नाही आहे. ह्या मुलीला काही कळत नाही, खोटं कशी काय बोलू शकते ही माझ्याबरोबर? त्यावर अनिशा म्हणत असते, काकू खोटं नाही, अहो चांगलं धडधडीत खोटं बोलली आहे ही. त्याबरोबर काकू हे आता अनिशाला सांगतात, तू एक काम कर, तू काव्याला सांग मी ताबडतोब बोलवलं आहे आणि मी खूप चिडली आहे, जा लवकर जा. त्याबरोबर अनिशा म्हणते की ठीक आहे काकू, जसं तुम्ही बोलताय मी तसंच करते. आणि मग आता अनिशा ही लगेचच काव्याला बोलवायला तिच्या रूमच्या दिशेने निघते आणि जात असताना ती काव्या अशा हाकासुद्धा मारायला लागते. तर दुसरीकडे वसवत्या ही मालिनी काकूंना टेन्शनमध्ये बघते आणि त्यांना एक ग्लास पाणी देते. मालिनी काकूंना वाटतं की नंदिनी आहे आणि त्या पटकन म्हणतात, थँक्यू नंदिनी. त्यावर वसवत्या म्हणते, नंदिनी नाही वसू. त्याबरोबर मालिनी काकू वरती बघतात तर वसू आत्या असतात. मालिनी काकू लगेचच वसवत्याला म्हणतात, थँक्यू वसुताई, सॉरी मला वाटलं नंदिनी असेल. त्याबरोबर वसवत्या म्हणायला लागते, ती असेल असं का वाटलं तुला? मी असेन असं का बरं नाही वाटलं? अगं या मुली काल परवा आल्या आहेत ग आपल्या घरात, पण या अगोदरपासून आपणच घेत होतो ना एकमेकीची काळजी. मग आणि ती नंदिनी कोणत्या तोंडाने येणार आहे ग तुझ्यासमोर? तिच्या बहिणीने हे जे काही पराक्रम करून ठेवलेत त्यानंतर तिला जागा उरली आहे का तुला तोंड दाखवायची तरी? अगं मी सांगते बघ तुला, आतासुद्धा ती नंदिनी तिच्या बहिणीचीच बाजू घेणार, ती बहिणीचीच बाजू घेऊन तुझ्याशी बोलणार, बघ तू लक्षात ठेव. आता खरं तर इथे मुद्दामून वसवत्या ही मालिनी काकूंचे कान भरत असते. पण मित्रांनो, खरं तर एका व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीला भडकवणे ही खूप मोठी आणि चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इतके त्या ठिकाणी फोनवर बोलत नंदिनी येते. नंदिनी म्हणत असते, आई हे जे काही वागले की नाही काव्या खरोखर खूप चुकीचं आहे. तिने हे असं करायला नको होतं. तू पहिले तिला फोन दे आणि आईंना सॉरी म्हणायला लाव. हो हे घ्या काकू, आईचा फोन आहे, काव्या तिकडेच गेली आहे. त्याबरोबर आता लगेचच वसवत्या म्हणायला लागते, काय काव्या तिकडे गेली आहे माहेरी? मग जर माहेरीच जायचं होतं तर मग आम्हाला सांगून जायचं होतं ना. घरात सांगून जायला काय हरकत होती? उगाचच्या उगाच सगळ्यांचा जीव टांगणीला लावून कशाला गेली ही मुलगी माहेरी? सांगता येत नाही, विचारता येत नाही.
त्याबरोबर मालिनी काकू लगेचच म्हणतात, ताई ताई शांत व्हा, मी फोनवर बोलू का पहिले. मग त्या फोन घेतात. तर समोरून आता शारदा काकू म्हणत असतात की माफ करा मालिनी ताई, अहो खरं तर काव्या इकडे आली तेव्हा ती घरी कोणालाही न कळवता आली आहे हे मला माहीत नव्हतं. जर कदाचित ही गोष्ट मला माहीत असती तर मी लगेचच तुम्हाला कॉल करून कळवलं असतं. मी तिच्या वतीने तुमची माफी मागते. अनिशा ज्यावेळेस घरी आली त्यावेळेस मला सगळं कळलं. खरंच सॉरी, तिचं चुकलं, तुम्ही चिडू नका हां पण तिच्यावर प्लीज. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणायला लागतात, अहो शारदाताई, इट्स ओके, तुम्ही कशाला उगाच माफी मागताय, नका बोलू तुम्ही सॉरी. इतक्यात त्या ठिकाणी अनिशा काव्याला घेऊन आलेली असते. काव्या म्हणत असते, अनिशा ही कोणती पद्धत आहे खेचत आणण्याची. त्याबरोबर मालिनी काकू यांचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच आता शारदा ही त्या फोनवरती हात ठेवते आणि काव्याला म्हणत असते, काव्या आधी चुका करायच्या आणि नंतर मिजासी कसल्या ग दाखवायच्या. हे घे फोनवर बोल, तुझ्या सासूबाईंचा फोन आहे. सॉरी म्हण त्यांना. काव्या फोन घेते आणि मालिनी काकूंना हॅलो काकू मी. त्याबरोबर लगेचच समोरून मालिनी काकू म्हणतात, काव्या तुला काही कळतं का गं? हां, सांगून वगैरे जाता येतं तुला? जर माहेरीच जायचं होतं तर बोलून जायचं होतंस ना, की नाही फक्त समोरच्याचा जीव टांगणीला लावायचा आणि स्वतः मात्र निघून जायचं. हां, इतकंही गृहीत धरू नये काव्या कोणाला, समजलं ना. त्याबरोबर आता समोरून काव्या म्हणायला लागते, सॉरी काकू, ॲक्च्युली मी पार्थना मेसेज करणारच होते पण. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, कधी मेसेज करणार होतीस बोल ना. त्यावर काव्या म्हणते, काकू ते माझा अभ्यास तिकडे होत नव्हता, डिस्ट्रॅक्शन येत होतं म्हणून मग मी इकडे आले. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काव्या अगं रोडच्या दिव्याखाली बसूनसुद्धा ज्यांना अभ्यास करायचा असतो ना ते अभ्यास करतात. तुझ्याकडे तर अख्खीच्या अख्खी रूम होती, स्टडी होती, तरी तुला जमलं नाही अभ्यास करायला. असो, गेली आहेस ना माहेरी, ठीक आहे, आता नको विचार करूस या सगळ्या गोष्टींचा. माहेर पण चांगला एन्जॉय कर आणि हो काय तो तुझा अभ्यास वगैरे तो सुद्धा कर आणि इकडे परत कधी येशील. त्यावर लगेचच आता पुढे काही काव्या बोलणार इतक्यात मालिनी काकूच म्हणतात, नाही म्हणजे येशील ना की. त्याबरोबर काव्या म्हणते, मी कळवते तुम्हाला काकू ते आठवणीने. त्याबरोबर मालिनी काकू चिडतात आणि म्हणत असतात की हो ते तरी कळव नक्की आठवणीने हां, नाहीतर ते सुद्धा विसरशील. त्याबरोबर लगेचच आता काव्याला हे सगळं असह्य होतं. काव्या लगेच मालिनी काकूंना म्हणते, काकू आईशी बोला ना तुम्ही, मी आईला फोन देते. आणि मग लगेचच आता काव्या ही फोन देते शारदाच्या हातामध्ये आणि स्वतः मात्र पुन्हा एकदा तिकडनं निघून जाते. पण खऱ्या अर्थाने जर मित्रांनो पाहायचं झालं ना तर आज मालिनी काकू जे चिडले आहेत काव्यावरती ते अतिशय योग्य आणि बरोबर कारण आहे. खरं तर आपल्याला कुठेही जायचं स्वातंत्र्य आहे, पण आपण कुठे जातो आहे हे घरातल्यांना कळवून जाणं, घरातल्यांनाच नाही रादर आपण जिथे आहोत तिथल्या लोकांना कळवून जाणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यामुळे लोकांना काळजीत टाकणं ही गोष्ट अजिबातच योग्य नाही आहे. पण ही गोष्ट काव्याला कळत नाही. काव्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जातो कोणालाही सांगितल्याने. तिला असं वाटतं की काल कोणाला आपण सांगून जायचं, आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण काव्याची ही गोष्ट लक्षात येत नाही की आपल्याला जरी स्वातंत्र्य असलं आपल्या जीवाचं तरीसुद्धा घरातल्या सगळ्यांना काळजीच देखील असते. तर लगेचच आता शारदा काकू फोन घेतात आणि मालिनी काकूंना म्हणत असतात, पुन्हा एकदा मी तुमची माफी मागते मालिनीताई, काव्या जे काही वागली ते खरोखर पूर्णपणे चुकीचं होतं. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू शारदा काकूंना म्हणायला लागतात, मी तुम्हाला नंतर फोन करते शारदाताई, आपण नंतर बोलूया. आणि मग ती फोन कट करते. आता लगेचच वसवत्या म्हणायला लागते, आज पहिल्यांदा शोभलीस बघ तू सासू मालिनी. आज कसं तिला जरा धारेवर धरलंस, खडसावून बोललीस. असं जर तिला धारेवर धरलं असतंस किंवा खडसावून बोलली असतीस ना तर हे एवढं वागण्याची तिची मुळात हिंमतच झाली नसती, कळलं तुला. त्याबरोबर लगेचच इथे आता मालिनी काकूंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, त्या रडायला लागतात आणि वसवत्याला म्हणतात, वसुताई प्लीज, आता मी हे सगळं बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे, आपण नंतर बोलूया का या सगळ्याबद्दल. त्यावर नंदिनी म्हणते, आई हो काय झालं, तुम्ही अचानक रडायला का लागलात, सगळं काय आई का हो. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात की कितीही ठरवलं ना सासूसारखं वागायचं, कठोर वागायचं तरी नाही जमत गं मला. शेवटी माझ्यातली आई जागी होतेच. अगं आताही मला काव्याचा राग नव्हता आला, तिची काळजी वाटत होती, कुठे गेली असेल पोर, कशी असेल, काय अवस्था असेल, आणि ही न सांगता माहेरी निघून गेली ग थेट. त्यावर लगेचच नंदिनी ही म्हणायला लागते, आई तुम्ही प्लीज शांत व्हा, शांत व्हा. तर इकडे वसवत्या म्हणत असते, झालं लगेच सुरुवात केलीच रडायला.
अगं तू ही अशी मुळमुळ रडतेस, काळजी करतेस ना, म्हणूनच या काव्यासारख्या सुना तुझा फायदा घेतात मालिनी. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, वसुताई प्लीज आपण यावर नंतर बोलूया प्लीज, आता माझी मनस्थिती नाही आहे. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, आई तुम्ही जरा शांत व्हा. मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझं ऐका, थोडा वेळ पडा, आराम करा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. या बरं आई तुम्ही माझ्याबरोबर. मी चला तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत घेऊन जाते. त्याबरोबर वसुहत्या लगेच म्हणते, हो मालिनी, खरोखर तू जरा आराम कर. हे रम्याने जे काही काव्याने जे काही पराक्रम करून ठेवलेले आहेत की नाही, त्यानंतर तुला शॉक बसला आहे, तुला आरामाची गरज आहे. तू ट्रेस घेतला आहेस या सगळ्या गोष्टीचा. बरं नंदिनी, मालिनीला सोडून तू पटकन किचनमध्ये माझ्याबरोबर खाली ये. आपण दोघी काहीतरी जरा स्वयंपाकाचं बघून घेऊया. अगं घरातले सगळेच जण आता भुकेलेत. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, हो मी लगेचच आईना सोडून आले. आणि मग ती मालिनी काकूंना घेऊन तिकडनं जाते. तर इकडे हे सगळं बघून वसुहत्या मात्र खूप खुश असते. ती चेहऱ्यावरून कितीही काळजी दाखवत असली तरी तिला आता काव्या घरातून निघून जाण्याचा खूप आनंद झालेला असतो. त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या ही रम्याला फोन करते आणि म्हणायला लागते, रम्या सगळं एकदम तुझ्यासारखं मनासारखं घडलं. मी आगीत तेल ओतलं. त्याबरोबर लगेचच पुढे रम्या म्हणायला लागते, आगीत तेल ओतलंस म्हणजे आई चिडली असेल ना खूप मामी? त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या म्हणते, चिडली? अगं चांगलीच धारेवर घेतली आहे त्या काव्याला. अगं वटपौर्णिमेच्या दिवशी खूप कौतुक करत होती ना, मग आता घे म्हणावं. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, आई एकदम खूप भारी बातमी दिली आहेस तू. पण तुला माहिती आहे का, या सगळ्याचं क्रेडिट ना मला जातं. मी जर तुला वेळेवर फोन करून सांगितलं नसतं ना ती काव्या कुठे, तर तुला आगीत तेलच ओतता आलं नसतं. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणायला लागते, हो अगदी बरोबर बोलतेस तू रम्या, पण अजून आता खूप पुढे काम बाकी आहे. त्याबरोबर रम्या म्हणते, आई आता आग लावलीच आहेस तर जरा थोडं तेल ओतत राहा. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते, ही काही सांगण्याची गोष्ट आहे का रम्या? तर दुसरीकडे आता पार्थ हा घरी आलेला असतो. इतक्यात त्याच्यासमोर जीवा असतो. पार्थ जीवाला विचारतो, जीवा काव्या सुखरूप आहेत ना? त्या ठीक आहेत ना? व्यवस्थित आहेत ना? अरे बोल ना जीवा काहीतरी. त्यावर जीवा हो एवढा एकच शब्द बोलतो. पार्थ लगेचच जीवाला घट्ट मिठी मारतो आणि मग नंतर तो सोडतो जीवाला आणि म्हणत असतो, खरं सांगू का, काव्या सुखरूप आहेत, व्यवस्थित आहेत. एवढे 2 शब्द ऐकण्यासाठी श्वास अडकला होता माझा. आता कुठे मला बरं वाटतंय. त्याबरोबर जीवा लगेचच पार्थला विचारतो, दादा तू चिडला नाही आहेस का तिच्यावर, तिने जे काही केलं त्यासाठी? त्यावर पार्थ लगेच म्हणायला लागतो, अरे जीवा यामध्ये चिडण्यासारखं काय आहे? मी काव्यावरती चिडलो नव्हतो. मला फक्त त्यांची काळजी वाटत होती. त्या कुठे असतील, कशा असतील, हेच सगळे प्रश्न माझ्या मनाला पडले होते. पण आता एकदा कळलंय ना की त्या सुखरूप आहेत, मग मला बरं वाटतंय. त्याबरोबर जीवा म्हणतो, पण दादा अरे ती एवढं असं कसं वागू शकते? तर पार्थ आता जीवाला सांगत असतो की जीवा, समोरच्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला फिलिंग्स यायला लागतात ना, तेव्हा ती व्यक्ती कसंही आणि काहीही वागली तरीसुद्धा तिची प्रत्येक चूक पोटात घालण्याची ताकद आपल्यामध्ये येते. त्याबरोबर लगेचच इथे जीवा म्हणायला लागतो, पाणी घे. आणि मग तो पार्थला पाणी देतो. थँक्स म्हणत पार्थ पाण्याचा ग्लास घेतो आणि खाली पाणी प्यायला बसून जातो. तर आता मात्र जीवा पुन्हा एकदा खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलाय. एकीकडून नंदिनी त्याला डिवोर्स द्यायचं बोलते, तर दुसरीकडून पार्थ हा काव्याच्या प्रेमात पडलाय. तर अनिशा ही अभ्यास करत बसलेल्या काव्याला कॉफी आणून देते. कॉफी मग बघून काव्याच्या तोंडातून आपसुकच थँक्स पार्थ असं बाहेर पडतं. अनिशा तिथे उभीच असते. अनिशा म्हणते, वा हे बरं आहे, म्हणजे कॉफी बनवून द्या आम्ही आणि थँक्स मात्र पार्थ जिजू ना. त्याबरोबर लगेचच आता काव्य म्हणायला लागते की हे बघ अनिशा, उगाच तू जाऊ देत, तुझ्याशी ना अनिशा बोलण्यात काही अर्थच नाही आहे. त्यापेक्षा मी एक काम करते, पटकन माझं अंथरूण घालून घेते आणि अभ्यासाला बसते, म्हणजे नंतर न अभ्यास करता करता जरी झोप आली तरी मी झोपायला मोकळी. त्यावर अनिशा म्हणत असते, अगं पण अंथरूण करायची काय गरज आहे, आपण दोघी बेडवर झोपूया ना. तर दुसरीकडे आता जीवाला सुचत नसतं की आपण काय करावं, आपल्याला काही कळत नाही आहे. जाऊ दे, जे नेहमी करतो तेच करून बघतो. लिहायला घेतो आणि मग आता जीवा हा पॅड आणि पेन घेऊन लिहायला बसलेला असतो. इतक्यात तिकडे नंदिनी येते. कपाटातनं उशी आणि चादर घेऊन ती बाहेर चाललेली असते. जीवा नंदिनीला थांबवतो आणि म्हणतो, एक मिनटं नंदिनी, कुठे चालली आहेस तू? आणि हातात ही उशी आणि हे ब्लँकेट वगैरे कशासाठी? त्यावर नंदिनी म्हणत असते की जोपर्यंत तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोवर मी बाहेर हॉलवर झोपेन.
त्यावर लगेचच जीवा म्हणतो, अगं नको, कशाला, काय गरज आहे, झोप ना तू इथे. नंदिनी म्हणते, नाही नको, मी म्हटलं ना मी बाहेर झोपेन तर मी झोपेन बाहेर, आणि काळजी करू नका, डोंट वरी, कोणाला काहीच कळणार नाही. सगळे झोपल्याच्या नंतर मी झोपेन आणि सगळे उठण्या अगोदर उठून आवरलंही असेल, मला जाऊ द्या. एवढं बोलून आता नंदिनीही तिकडनं बाहेर पडते. तर आता इथे जीवा विचार करायला लागतो की बापरे, नंदिनीचा हा एकंदरीचा अवतार पाहता ही गोष्ट तर स्पष्ट लक्षात येते की नंदिनी खूपच जास्त चिडलेली आहे म्हणून. पण आता मग मला काय करता येईल? आधी मला माझ्या मनातला जो गोंधळ आहे तो सगळा सोडवला पाहिजे, त्याच्यानंतरच मला नंदिनीबरोबर काय बोलायचं ते बोलता येईल. तर आता इथे जीवा स्वतःच्या मनातला गोंधळ कशा पद्धतीने सोडवणार हे पाहणं खूप जास्त रंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे आता बाबा हे ऑफिसवरून घरी आलेले असतात आणि ते नंदिनीला विचारतात की माहेरी गेली आहे ना काव्या. त्यावर नंदिनी लगेच म्हणते की हो हो बाबा. त्याबरोबर लगेच बाबा म्हणायला लागतात, तुला माहिती आहे का, जर जीवाची बायको असं न सांगता घर सोडून गेली असती ना तर जीवाने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. तर दुसरीकडे मालिनी काकू ह्या एक चार्ट टाकतात ज्यामध्ये नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या यांची नावं असतात. पार्थ पहिला कॉलम तर कट करतो, म्हणजेच पार्थच्या मनात काहीच नाही आहे हे मालिनी काकूंना माहिती असतं. तर आता जीवा, नंदिनी आणि काव्या या तिघांच्या मनात नेमकं काहीतरी सुरू आहे, पण काय हा प्रश्न मालिनी काकूंना पडलेला असतो. तर दुसरीकडे आता पार्थ हा सगळं व्यवस्थित कवर वगैरे करून काव्याला भेटण्यासाठी आलेला असतो, पण मे बी काव्याने पार्थना ओळखलेलं नसतं. आता लगेचच तिच्यासमोर खूप मुलं येऊन उभी